नारद पुराणामध्ये कथा घेतली त्या एकादशी महात्म्याची आणि त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाचा बरेच काही आपण भाग घेतले आहे. तर ती एक कथा मग आपण नंतर कधी बघू. नारायणाचे ठेविता हे बरी नदीचे वार्ता वैदिची वारंवार करिता वार्ता हो पावे. म्हणजे काय आहे आता नारायणाला युक्त खाली ठेवून जमणार नाही. नारायणाला खाली ठेवलं तर म्हणजे आपले जे काय त्या ठिकाणी आहे म्हणजे त्याला धक्का लागतोय. ती मुलगी काय म्हणजे आता या ठिकाणी यायला तयार नाही. आता तिला 3 दिवसाचा काय निरंकार उपास केलेला आहे आणि सर्वस्व दान केलेलं आहे. आता ती अधिकारी आहे कुठं या सत्य लोकांच्या ठिकाणी येऊन राहण्याकरता अधिकारी अशा प्रकारची व्यक्ती आहे. पण ती नारायणाशिवाय यायला तयार ते जाण निजमणी उभयता आणि ते क्षणे वावणी आणि माने निजमणी आणि हे झालं ती काही एकटी येणार नाही आणि आपल्याला तिला खाली ठेवता येत नाही. मग ब्रह्मदेवानं दोघांनाही आणण्याची परवानगी जिथे दिली आणि त्या दोघांनाही त्या ठिकाणी विमानात बसविलं. आणि कुठे गेले हे सत्य लोक आहे. आयशी ते 27 जारीना उतरली सद्गुरु वचने मरणे अनन्य होऊन जावे शरण सद्गुरूचे. 27 तिला 100 वर्षाचा आयुष्य होता. तिच्या भावाला सुद्धा 100 वर्षाचा आयुष्य होता. या दोघाही म्हणजे बहीण भावांचा त्या ठिकाणी जिथे काय आहे उद्धार जर झाला असं कुणामुळे झाला तर नारायण नावाचे जे ब्राह्मण होते त्यांना त्या ठिकाणी नेमकं वर्म पाहिजे माहित होत आणि त्याच्यामुळे काय शे वर्म मग गावी नारायणाला वर्म माहित होत आणि नारायणाने हे सगळं त्यांना बरोबर तिथे सांगितलं की तुम्ही असं असं करा. जसं नारायण ब्राह्मणाने सांगितलं तसं त्याने केलं म्हणून त्यांचा उद्धार झाला. सद्गुरू असा असतो म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न करून आपल्या साधकाचं म्हणजे शिष्याचं कल्याण करत असतो. परे मुख्य भावाचा पाहिजे देवादी देवा म्हणून सांगतो तुम्हा सर्व भावार्थ्यात राव मनमास. परंतु कवीने सांगितलं मुख्य काय असावा भाव असावा आणि देव भावानच म्हणजे काय करावं देवाकडे जावं. तरच म्हणजे काय आहे की त्याचा उपयोग होतो. भाव जर नसत बिगर भावाचं म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव आशेनं पावायचा. कारण देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणजे याच्याकरता भावानं देवाकडे जा. जरी सर्व दान केले तरी तात्काळ पाविले फळे संतुष्ट होऊन गोपाळे पद आढळतो पावे. जरी सर्वस्व दान केले सर्वस्वाचं दान जर केलं तर देव ताबडतोब पावतच असतो. म्हटले तनु म्हणून दिले चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सगळं सर्वस्व देवाला त्या ठिकाणी अर्पण म्हणजे करावं आणि अनन्य भावानं शरण सुस्ती अधिक मास्य महात्म्य ग्रंथ पद्म पुराणाचे संमत मनोहर विरचित चतुर्विशोध्याय गुडा पुंडलिका विठ्ठल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान की जय.